स्त्रीचा आदर कसा करावा? आदिवासींच्या तोंडातील बोर आज महाराष्ट्रात किती जण खातील, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय. पाहूयात ते नेमके काय म्हणताय. स्त्रीचा आदर कसा करावा, आई वडिलांना कसं आदर करावा, जात भेद कशी मानू नये, हे सगळं रामायणात आहे. आदिवासीच्या तोंडातलं बोर मला विचारायचं, आजही महाराष्ट्रात किती जण खातील हो? की तिच्या तोंडात तिने चावलेलं बोर तुमच्या तोंडात घेऊन तुम्ही खाणार आहोत? सांगावं कोणी हात उचलून की मी खाईन म्हणून. आपण इतका जातीभेद मानणारे लोक आहोत आणि राम त्या जातीभेदावरतीच बोट ठेवतो. रावण मेल्यानंतरही रावणाला लक्ष्मणाला सांगतो, जा रावण काय म्हणतोय शेवटच्या क्षणी, ऐक त्याच. आपल्याला ते तो गेल्यानंतरही काम येईल, कारण का तो अतिशय हुशार माणूस आहे. राम हा आदर्श आहे. आम्ही आमचा राम मानतो त्याला, आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला. त्याच्या सवयी ह्या बहुजनांच्या सवयी आहेत. तो क्षत्रिय आहे. आता आम्ही एवढं बोलल्यानंतर तुम्हाला कशासाठी माझ्यावर चिडायचं? मी काय चुकीचं बोललो होतो की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोचलात? विचारांचा म्हणजे वाद असेल तर विचार, तुम्ही माझ्याशी वाद घाला ना. अजून तर खूप पुरावे द्यायचे आहेत. मी कालपासून शांत बसलो होतो, काही बोलत नव्हतो, चुपचाप बसलो होतो. अपमान होतो ते सहन करत होतो, चुपचाप म्हणजे आपलं विष पित होतो. कोण कुठला परमांस माझ्या डायरेक्ट गर्दन छाटून का? मी रामभक्त आहे, त्यामुळे मला मर्यादा आहे. मी रामाला शिव्या दिलेल्या नाही, मी रामाविषयी वाईट बोललेलं नाही. तो आराध्य आहे, तो पूजनीय आहे, तो श्रद्धेय आहे. त्यांच्याबद्दल असलेली मनातली श्रद्धा माझी कधीच कमी होणार नाही. की राम लक्ष्मण सीता ही जी कहाणी आहे ना, ती आपल्या आयुष्यात आपल्याला खूप काही शिकवून जाते. की भावाचं एकमेकांवर किती प्रेम असावं. इथे तर आजच्या राजकारणामध्ये भाऊ बहिणीला मारतो, हेच बघायला मिळतं आपल्याला. तेव्हा मी काल खेद व्यक्त केलाय, आजही खेद व्यक्त करतो. फक्त दररोज चिमटा काढला तर दररोज पुरावे येतील. कोणी बोलायचंच नाही, कोणी काही आम्ही सांगतो तेच खरं. इतिहास हा नेहमी बदलत असतो. इतिहास या बदलत्या चक्रातनच येतं. इतिहास हा स्टॅटिक नसतो. मला जर तुम्ही डिवचलं नसतं तर मी एवढा अभ्यासच केला नसतं. असं बरं झालं तुम्ही मला डिवचलं. मी काल 48 तास पुस्तकातच घुसलोय. ते कुठनं आणलं असेल मी गीत रामायण शोधून? किती लोकांनी महाराष्ट्रातनं फोन करून मला वेगवेगळ्या टॉपिक्स दिले. ती पिक्चर कुठला अरुणने काय अन्नपूर्णाई, हे मला कल्याण डोंबिवली मधल्या त्या पोरीचं नाव नाही, बाईचं नाव नाही सांगत, 46 वर्षाची बाई आहे, स्त्री आहे. ती म्हणाली, आवडसाहेब मी नेटफ्लिक्सवर हे बघितलंय, मलाही सगळ्याची किळस येते. हा त्याच्यातला एक पार्ट आहे, तुम्ही तो काढा आणि बघा काय तो. त्यांनी त्याच्या तोंडात ना त्याचा श्लोक फेकलाय ना, की हा वाल्मिकी ऋषींचा श्लोक आहे. आणू शकाल बंदी त्या पिक्चरवर? मागणी कराल? गरीब जितेंद्र आव्हाड भेटला, एकटा राहतो, द्या धमक्या. मी नाही घाबरत असल्या धमक्या. तुमच्यावर कारवाई करण्याची? अरे कारवाई काय, मला जेलमध्ये टाक. कोणाकोणावर कारवाई करणार? गदी माडगुळकरांवर करणार, प्रल्हाद केशव आत्रेंवर करणार, लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार, कोणाकोणावर करणार, आणि स्वयं वाल्मिकींवर करणार. हे काय आमच्या घरातलं आणून पुस्तकं वाचत नाही ना आम्ही.